इथे खूप चांगल्या पद्धतीने शिकवले जातात आणि जसे मला वाईन शिकवले गेलेले आहेत त्याच पद्धतीने मी नॅशनलला पण खेळेन आणि विभागाला पण खेळेन आणि खूप कमी दिवसात ट्रेन झालेली आहे. आमच्या वस्ताद महाराष्ट्र चॅम्पियन आहे. 2 टाइम गोल्ड बसला आहे. हे वस्ताद हनुमंत म्हणजे आपल्याला मालेगावला लाभलेले ते एका काळचे तुफानी पैलवान होते. तर महाराष्ट्रात एवढा दबदबा होता का त्यांच्या वजन गटात असणारी मुलं त्यांचं नाव ऐकल्यावर ते पुढच्या वजन गटात खेळायचे. आणि हे हरिश्चंद्र मामा जे कुस्तीचे गुरु आहे, काका पवार यांचे गुरु येते, त्यांचे आवडते शिष्य होते. 2003 2005 महाराष्ट्राला त्यांचं गोल्ड मेडल आहे. आणि शाळेकडून त्यांनी कमीत कमी 7 ते 8 वेळेस 12 वेळेस नॅशनलला मेडल घेतलेले आहेत. ते आपल्याला सर्वांच्या देवाच्या आशीर्वादाने आपल्याला लाभलेले. त्याचा आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पालकांनी सर्व पोरांना त्याचा फायदा कसा घ्यायचा, रोज कसं प्रॅक्टिसला पाठवायचं आणि त्यांच्याकडून आपल्याला कसं ज्ञान घ्यायचं आणि आपल्याला येणाऱ्या काळात शाळेकडून शालेय मॅचेसमध्ये अंडर 14, अंडर 17, अंडर 19 त्यांचं सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज आपल्याला पुढं कसं जायचं ते वस्तादांकडून आपण शिकलं पाहिजे. आणि ते छोटे मोठे पैलवान नसून ते देवाच्या कृपेने आपल्याला लाभले. आणि त्याच्यानंतर सर्वात महान सर्वात मोठे पैलवान वस्ताद बप्पू पैलवान ते पण आपल्याला खलिफाच्या रूपात आपल्याला लाभले. विजूभाऊ गवळे ते पण आपल्याला लाभलेले. त्यांचा आशीर्वाद आहे ताळमेवरती. तर सर्वांनी याचा फायदा घ्या. आणि एका काळी उपमहाराष्ट्र घेतली, त्यांचं नाव नाही घेतली, त्यांना पांढरे आपले बप्पू वस्ताद तालुक्यात बप्पू वस्तादचा खूप मोठा दबदबा होता. त्या काळात आपल्या इथून नॅशनल इंटरनॅशनलला पोरं काढायचे. ही माझी इच्छा आहे. तुम्ही वस्तादांना माझ्या अपेक्षित आहे वस्तादांनी केलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय लेवलचं कोचिंग, आंतरराष्ट्रीय लेवलचे मस्त लोके होतात आणि कुठे मुलाला मामांचे शिष्य ते घेत आहेत. PSI बप्पू वस्ताद आहेत, त्यांचं त्याच्यानंतर बाबा गवळी आहेत. यांचे सगळ्या सहकार्याने या ऍडमिशन घेण्यासाठी या आस्पायर क्रीडा कुस्ती संकुल आपल्या मालेगावात निर्माण झालेलं आहे. आपल्या मालेगाव कॅम्पामध्ये फार काळाची गरज होती. या कुस्ती क्षेत्रामध्ये आपण मातीवरच खेळायचो. त्याची कुस्ती आपल्या ग्रामीण भागात कोणाला माहीत नव्हती. आजच्या काळात ज्या पद्धतीने शिक्षणाची गरज आहे त्याच पद्धतीने खेळाची गरज आहे. आमच्या काळात कुस्ती शिकवण्यासाठी कोणी नव्हतं. गावातलीच मुलं आम्ही मिळून खेळायचो. त्याच्यानंतर हे मुलं मिळून खेळत असताना मार्गदर्शन लाभत नव्हतं. आज आमच्या मुलांसाठी कोंडे वस्तादनी इथे येऊन आमच्या गरीब तुकड्या लोकांच्या मालेगाव सारख्या बाहेर जर शिक्षण कुस्ती क्षेत्रात जर पाठवायचं म्हटलं दर महिन्याला 10 ते 12 हजार रुपये महिना खर्च द्यावा लागतो. परंतु लोकांचे 12 हजार रुपये महिन्याला कमवतात, ते लोक भरू शकत नाही. तरी लोंढे वस्तादांनी आपले मालेगावचे सहकारी बप्पू शेख गवळी, विजू गवळी, निलेश भाऊ यांनी सगळ्यांनी मिळून लोंढे सरांच्या पाठीशी राहिले. आपले भोसले सर आहेत, त्यांनी सहकार्य केलं. सरांना याचा फायदा घेऊन घ्या. आणि लोंढे वस्तादांचं खूप खूप आभार. तुम्ही आमच्या पोरांकरता करताय. एवढा नामांकित पैलवान 12 गोल्ड इंटरनॅशनल प्लेयर तितके गाव सोडून त्याचा देश त्याचा म्हणून सोडून विचार आपल्या गावात आले. हा मालेगाव तालुक्याला कुस्तीचा देऊळ भेटला, देऊळ भेटण्याची कृपा आहे. आणि सर्व लोंढे सरांचं खूप खूप आभार. आपल्या मालेगाव कॅम्पमधील आसपास क्लब इथे जे कुस्तीसाठी जागा उपलब्ध झाली आहे. आणि त्याचबरोबर आपले हनुमंत लोंढे सर हे एक नामांकित पैलवान जे या मुलांना कोण म्हणून लाभले हे त्यांचं भाग्य समजावं लागेल. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांसाठी या सर्व मुलांना आम्ही पालक वर्ग खूप खूप शुभेच्छा देतो. मालेगाव कॅम्प येथे आजकाल शिक्षण संकुल इथे जे आमचे वस्ताद आहेत हनुमंत लोंढे सर हे वस्तादच नाही, ते आमचे पालक आणि आमचे गुरुवर्य ज्यांनी या कमी वेळात या मुलांना घडवलं. 2 वर्षात कोणीच पैलवान होत नाही, पण 2 वर्षात या मुलांना आता घडवलं की पूर्ण तालुक्यात नाही पूर्ण जिल्ह्यात नाव आहे त्यांचं. आणि असे वस्ताद आमच्या मालेगाव कॅम्पाला लाभले हे फार आमचं भाग्य आहे की आजपर्यंत कोच म्हणून नाही तर ते पालक म्हणून शिकवतात. आणि असे कोच भविष्यात अपेक्षा आहे की वस्तादचा लाभ चांगल्यात चांगलं तसं तुम्ही उज्ज्वल करशाल ही जिद्द पाळा आणि येणाऱ्या भविष्यात तुमची कुस्ती जिद्दीने लढा अशी अपेक्षा करतो. आणि 2 मिनिटं. नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव कॅम्प
करवा हॉस्पिटलच्या पाठीमागं आस्पायर कुस्ती क्लब हे आपल्या तालमीचा पत्ता आहे.